मंगळवारची एकादश आली मंगळवारी एकादश आल्यावर द्वादश कोण्या दिवशी येते? बुधवारी. तर एक जण म्हणला, महाराज पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. मी म्हणलं, मला एखादा पुराणातला श्लोक सांग, माझ्या संतांचा एखादा अभंग सांग. तू भंगीरायचं सांगशील तर कसं शक्य? नाही म्हणे, बाबा हे माहेर हे हो, आणि पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. आणि कोण सांगायलाय? त्याच्या कद्र कद्र माईनं आडात उडी हाणली होती. आणि तो म्हणायला पंढरपुरातून बुधवारी. नाटक आहेत महाराज, नाटक. हे आगाव पण आहे, मूर्ख पण आहे. असली नाटकं नाही सांगायची, नालायक पण आहे, ते करायची नाही परमार्थाची नाटकं. असो, काय सांगू लागलो? रामप्रभू. हा, तोंड पुसलं म्हणले. ऐका, उपरण्याने तोंड पुसलं, देवाला वलकल्ले होते, उपरणं नव्हतं. तो व्रतस्थ असल्यामुळे जटा वाढ्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटीच्या तनुकळा, त्या तेज हरपती नवाळा, भास्कर किरण सोहळा दीप्तिगा. याच्या अलीकडचा तुकडा सापडणं, पुढचा तुकडा म्हटलोय होळीचा. भगवान प्रभू रामचंद्राच्या जटा पाहिल्याच्या नंतर सूर्य लाजत होता महाराज, लाजत होता. इतक्या तेजस्वी जटा होत्या. त्या जटा मोकळ्या केल्या आणि त्या जटेनं तोंड पुसलं. म्हणून नाचे मागे मागे तोंड पुसलं. जन्नु जंगावरी विहंगम घेतला, मांडीवर घेतला, तोंड पुसलं. व्यथा विचारली, त्यानं सांगितलं, नये योगी याच्या योग्याला सापडत नाहीस, तप्याला सापडत नाहीस, सिद्धाला सापडत नाहीत, जप्याला सापडत नाहीस, नाना प्रकारच्या लोकांना सापडत नाहीस. आणि तू किडे खाणाऱ्या पाखराला सापडास. तुला बोलण्यात टाइम नाही घालायचा. नुसतं बघत राहिलं त्याच्याकडं. पाहिलिया वेध लावी, बैसे जीवी जडोनी. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे, तो मी तुझा पाहे तो मी तुझा पाहे जयासाठी तप धावा, किंवा जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पहावा. मंगळवेढ्याचे मालक चोखोबर आहे, म्हणतात, अरे ज्याच्यासाठी तुम्ही तपश्चर्या यज्ञ व्रत वैकल्य करतात, हे सगळं त्याला उघड पाहिलं की भेटतंय. तो हा उघडाची पहावा, जयासाठी यज्ञ तप, आणि तो हा मदनाचा बाप, तो विटेवरचा बाप आहे. आणि तो मला सापडलाय. कोण म्हणतंय महाराज? एक पाखरू म्हणतंय. त्याच्याकडे पाहात 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 जटायून प्राण सोडला. कोणाच्या मांडीवर? पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर प्राण सोडला. प्राण. ऐका पुढचा विधी. दोन्ही गोष्टी इतक्यातच ऐका. देवावर ऋण काय होतं आणि देव नाचला कसा, याचे दोन पुरावे बारीकशे ऐका. मांडीवरला खाली ठो वाटत नव्हता. दर्भाची पेंडी घेतली, दर्भ खाली आथरला. दर्भ म्हणजे मोळ नावाचं गवत. त्या गवताला मोळ नावाचं गवत म्हणतात. नदीच्या कडेला असते दर्भ.
दर्भाची पेंडी घेतली, खाली आथरली आणि त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, त्याला ब्रह्मांडाचा धनी म्हणतात. त्यांनी लाकडं जमा केले, चिता रचली, मनोनी नाचे मागे मागे. ऋणही सांगतोय, चिता रचली. जगाच्या मालकाने जटायूचं पार्थिव स्वतः उचललं. ते पार्थिव त्या लाकडावर ठेवलं. वरती लाकडं टाकली, अग्नी पेटवला. तो अग्नी श्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या कीर्तनात सांगत असतात, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. तो अग्नी दिला. कोणी दिला माहिती? पंढरपुरातल्या मालकाने. रक्ताच्या नात्यात जर अग्नी द्यायचा असेल तर प्रॉपर्टी लागते बरं. तसा देत नाहीत अग्नी तसा. सख्खे तिघ जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला कोणी नाही. जमीन तिघायला सारखी होती. ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. पार्थिव भिंतीला टेकलं, नानं कपाळाला चिटकिल तर त्याची धर्मपत्नी बाजूला ओक्साबोक्शी रडत होती. बघता बघता भावकीचे विष्ट मित्र सजन सखे सोयरे दायरे यांची गर्दी झाली. सगळा आरडाओरडा सुरू झाला, रडू लागले. अंत्यविधीची तयारी झाली. भावकीच्या लोकांनी लाकडं कापली, मशानात लाकडं नेली, सगळ्या गोष्टीची तयारी झाली. पण प्रेताला आंघोळ काढायला त्यावेळेला काढत असते की याला भडाग्नी कोण देणार. आधी हा आरक्षित केला जातो. याला भडाग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. याचं गाडगं कोण धरणार हा आरक्षित केला जातो. याला अग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. मग घरातून बाहेर प्रेताला काढत असतात, स्नान घालून त्याला तिरडीव ठेवतात. ही आपली प्रचलित परंपरा. पाहुणी राहुणी जमली, पाणी तापलं, पाणी काढलं विसानाला, बाहेर मडकं एका याच्यावर ठेवलं. त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी चर्चा केली, अरे काढा ना बाहेर, काढा लवकर काढा. तर सांगितलं पाणी कोणी पाजायचं. तो प्रतिष्ठित व्यक्ती ज्या बाईच्या कपाळावरचं कुंकू काही वेळा थारण पावतंय. कारण प्रेत बाहेर काढलं, येऊ नये कोणाला ती वेळ. वाचतोय पुराणातल्या याच्या करता सांगतोय. ज्या वेळेला मालकाला उमऱ्याच्या बाहेर काढत असतात त्यावेळेला या पवित्र देशातल्या माऊलीच्या कपाळावर कपडा मारला जातो. तिच्या गळ्यातली काळी पोट तोडून त्याच्यातलं एक लोलक सूत्र तोडल्या जाते. तिचे 14 सन्मान हरण केले जातात. किती दुःख असेल त्या बाईला. आणि एवढं दुःख असताना तिला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं काळीच मुठीत धरून सांगितलं, माझी माय तू माझ्या माईसारखी आहेस, पण तुझ्या मालकाला भडाग्नी देण्यासाठी तुझे दोन्ही पुतणे तयार नाहीत. यांनी दोघांपैकी एकानं तुझ्या मालकाला भडाग्नी द्यावा असं जर तुला वाटत असेल तर 10-5 एकर तुला बॉन्डवर जमीन लिहून द्यावं लागेल. घरडेला वृत्तांत. 100 रुपयाच्या बॉन्डवर तिनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहिली, दोन्ही पुतण्यानं बनेली काढ्या. कळाला दृष्टांत. त्या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. कापसे बुवा आधी पाजायला कोणी तयार नव्हतं. बाईनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहून दिली. जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन. धोणे साहेब दोन्ही पोरं पाणी पाजायला तयार झाले. दृष्टांत संपला. चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापासारखा आधार देऊ शकतो. हे आपल्या संस्कृतीतलं कुटुंब प्रणालीतलं एक श्रेष्ठ नातं आहे. चुलता असेल, काकी असेल, आजोबा असतील, आजी असेल, आई असतील, वडील असतील, हे देवाच्या बरोबरीचं स्थान आहे कुटुंब प्रणालीमध्ये. देवाच्या बरोबरीचं आहे. पण रक्ताच्या नात्यातली माणसं इतक्या ओढाताडी करते रक्तातल्या नात्यातल्या लोकांसाठी.
जगाच्या मालकाने भडाग्नी अग्नी पक्षाला दिलाय. सामान्य ताकद असेल. किती लहान झाला असेल तो देव, किती लहान झाला असेल, किती लहान झाला असेल. भडाग्नी अग्नी दिला. जटायूची राख ध्वजपत्रात भरली. ध्वजपत्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल. जिनच्या पॅन्टीवाल्यांना जरी माहीत नसेल तर पूर्वीच्या काळात काशीतले कापडी येत होते आणि काशीतले कापडी येणारे ध्वजपत्रावर प्रसाद देत होते. पूर्वीच्या काळातली सर्व ग्रंथ ध्वजपत्रावर लिहित होते. म्हणजे कागदासारखी मऊ त्याची, जसं जसं त्याला घासताल अशी जशी चंदनाची निघत असती ना, तर चंदनाच्या हजारो पटीनं कपड्यासारखी ज्याची असे मधले हे निघतात त्याला ध्वजपत्र म्हणतात. अशा ध्वजपत्रात जटायूची राख घेतली आणि एका पवित्र तीर्थात समर्पित केली. दक्षिणेकडे तोंड करून दर्भाची अंगठी बोटात घातली. देवाकडे सोन्याची अंगठी नव्हती. सोन्याची अंगठी प्रभू रामचंद्राकडे त्यावेळेला आली. भगवान प्रभू रामचंद्र अगस्तींच्या आश्रमावर गेल्यावर रामायण नीट ऐक जा, नीट ऐक जा, नीट ऐक जा. आणि जोपर्यंत तुम्ही सुज्ञ होत नाहीत का तोपर्यंत आमचे सुधरत नाहीत. आमचे लोक सुधारण्यासाठी तुम्ही हुशार होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा खाणाऱ्याला पदार्थाची चव कळावी तेव्हा सुगरणीला कळतंय आपण स्वयंपाक कसा केलाय. खाणाऱ्यानं भजे खाताना नुसतं भजा तोंडात टाकल्यावर कसनुसं तोंड करायचं, जसे खडे चावायला तिच्या लक्षात येते आपल्याला भजे नाही जमले. येड कांद्याला भजे म्हणूनच आणू लागलं. ती म्हणली जमलं आपलं. असं नाही, असं नाही. तुम्ही अभ्यासानं इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा की आमची लोक भविष्यात सारखा सारखा अभ्यास करतील. काही नाही, ते हवनात काही टाकलं असेल कोणी वाती वगैरे किंवा ड्युटी असेल तिच्यावर थोडंसं तेल टाकून ते करा, होत राहत. मला इथल्या ड्युटीचा दर्शन घेण्याचा योग आमच्या बोरेश्वर भगवंताच्या हरिओम बाबाच्या आश्रमावर त्या दिवशी ड्युटी मुक्कामाला होती. तरुण मुलं होती इथली. माझी भेट झाली. मा जगदंबेपासून तुळजाभवानी कुलस्वामिनीपासून ड्युटी आणली होती तरुणांनी. भेट झाली तिथे. हरिओम बाबाची तिथे भेटली मला. वा. दर्भाची अंगठी घातली, दक्षिणेकडे तोंड केलं आणि तर्पण विधी जटायूसाठी केला. अगोदर सांगितलेल्या दृष्टांताचा याचा जरासा मिलाप करा. बापाचा सख्खा भाऊ त्याला चुलता म्हणतात. बापाचा सख्खा भाऊ चुलता म्हणजे काका असतो. आणि या काकाला पाणी पाजण्यासाठी बॉन्डवर सही केल्याशिवाय नालायक पुतण्यानं पाणी पाजलं नाही काकाला. हा रक्ताच्या नात्यातला नालायक पुतण्या भारतात कितीतरी बघायला भेटतील. जटायूकून काय घ्यायचं होतं पंढरपुरातल्या मालकाला? ईदभर जमीन, 4-2 रुपये कापशे बुवा, सुपारी, इलायची, बडीशोप, कपडा, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. उलट यानं निर्माण केलेल्या सृष्टीतले दाणे तो पक्षी खात होता. ही याचीच त्याच्यावर कृपा. तरी जगाच्या मालकानं इतका आपला मोठेपणा सांडून त्याचा संपूर्ण विधी केला. याला म्हणायचं मनोनी नाचे मागे मागे, पण ऋण काय? आता अलीकडे बोलावं लागेल. मग देव जर पाखरासाठी इतका वाकत होता तर ह्या पक्षाचं देवावर कर्ज काय? जटायूला संत म्हणायचं नाही असं जर मी म्हणलो तर गिरगावकर मूर्ख ठरेल. कारण त्यानं भजन केलंय. आणि भजन करणारी लोक वारकरी असतात, संत असतात. हो, उगारी कामा नाही कोणासाठी कोणी यायला. मग तो सामान्य नाही. त्याच्या अंतःकरणापासून नामाची ज्योत पेटली आणि विटेवरच्या मालकाचं तो भजन करीत होता. पण ऋण कोणतं याचा मुद्दा आहे का? ब्रह्मांडाचा मालक, या ब्रह्मांडाच्या मालकाची मालकीन एक श्रीमंत व्यक्ती हरण करीत होता. आणि त्या श्रीमंत, आता तो नालायक किती, सात्विक किती, सदाचारी किती, पुण्यशील किती, पवित्र किती, विद्वान किती याची पर्व येतो. रावण विद्वान बी होता. रावण विद्वान बी होता.
रावण सदाचारी सुद्धा होता. रावण पुण्यवान पण होता. किती पुण्यवान, माईसाठी आत्मलिंग आणलो. कसं म्हणता त्याला पापी? एक मुद्दा. रावण विद्वान किती, ज्याच्या वाणीला प्रसन्न अलीकडे मंदिरातले मालक झाले. काय नाव आहे शंकराचं? कटेश्वर. भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्या वाणीला प्रसन्न होऊन सोन्याचं गावात देऊन टाकलं. कारण वास्तू शांतीच्या पूजेला रावण होता. काय म्हणतं रे म्हणत, यावस्थानो वास्तु सत्पुरुषास्ततो प्रसन्नो भवा मम ग्रहे सर्वस्थितो चिरकाल आप्राप्य स्थितोति भयं प्राप्तो यत्मिद्यायं रमं व्रजितो अर्थो पुनितं द्रव्यराशियं गोधनः सर्वस्थितां पवित्र हेम कंचना सर्वस्थितो अर्थं मुद्या भयस्थापितं वास्तुयं पुनितब्धैव पुनितः ज्येष्ठा कनिष्ठा यद्भवेनि पुनिताय सर्वं आयुरारोग्यस्तता दीर्घमायु यत भविष्यत पुण्यायाम करिष्यते. आमच्या वास्तूमध्ये भरपूर पैसे असावा, भरपूर धन असावा, गाई म्हशीनं कोंबड्यांना गाई म्हशीनं वाडा भरलेला असावा, जमीन भरपूर असावा, मान सन्मान यश श्री औदार्य सगळ्या गोष्टी असत राहावा, घरातल्या लोकांना भरपूर आयुष्य मिळावा, असे संकल्प रावण सोडत असताना 10 तोंडानं मंत्र म्हणत होता. 10 तोंडानं इत्यन्वत भयस्थितो दशानन पुढे भयस्थितो जज्ञिरे असं म्हणायचं. परवा एक जण म्हणला आमच्या इथं पटपटच मंत्र म्हणले. मग घरकुल करून देतो का बामना? हा, कौरक दळीन तू हे इथं. हा, कौरक दळीन तू तरी कुठं रिकाम आहे. काही लोक म्हणले महाराज काय करा, उभाट्याचा अवधाना. नाही नाही, भोयट्या आणा म्हणजे पटकन आवरा, पटकन आवरा. अशी काय लय माणसं नंबरी असतात. मी केलं 2-4 वर्ष तेच. असं वाटत होतं सत्यनारायण करताना चौरंगाचा पिल काढावून उलटा धरून याला हाणावा, असा यजमान हाना वाटत होता. पण आता त्याला हाणल्यावर कशी पप्याची माय जगवायची भानगडी त्या होत्या ना त्यावेळेची गोष्ट. आता तर हानीनच. विठाला विठाला लांबिलं बापा, काय चराट लांबिलं. सत्यनारायण चराट असतो. काय काय चांगल्या ठिकाणी काय इचकितील त्याचा मिळच नाही. आणि तिकडं कोंबड्यासारखं काही इचकीत बसतील मोबाईलवर, तिथं वेळ देतील. असो, ब्रह्मांडाचा मालकीन आकाश मार्गाने जात होती. त्या मालकिनीला दुष्ट रावण सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे, पवित्र आहे, सगळ्या गोष्टी. आणि वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. वारकरी संप्रदाय रावणाच्या एकाच गोष्टीमुळे रावणाला मानित नव्हता. नाहीतर रावण किती श्रीमंत आहे नाही सांगता आलं कोणाला. माझे तुकोबर आहे, तोंड भरून त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. त्या अर्थी तो साधा आहे. त्याच्या बायकांचं वर्णन केलं, त्याच्या गावाचं वर्णन केलं, त्याच्या जमिनीचं वर्णन केलं, तिथल्या दगडाचं वर्णन केलं, त्याच्या वंशाचं वर्णन केलं. माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं एवढा मोठा एवढा मोठा एवढा मोठा. पण एकच चूक केली. 80,000 बायका असताना दुसऱ्या बाईकडे बघितलं. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. आपली स्वतःची बायको सोडून जगात जी मोठी माऊली भेटन, नवरात्रातला हा आदर्श घ्या. नवरात्रीतला आपली बायको, मायबापानं आपलं जिच्यासोबत लग्न लावून दिलंय, आपल्यासोबत जिनं पाणी ग्रहण केलंय, ती पत्नी सोडून जगातली प्रत्येक आपल्यापेक्षा वयानं मोठी स्त्री आपण तिला माय म्हणावं, आपल्यापेक्षा वयानं कमी स्त्री आपण तिला बहीण म्हणावं. जगातला नंबर 1चा महाराज म्हणायचं त्याला. नंबर 1चा महाराज. अहो, अभ्यास कमी असला तरी चालेल, पण या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रियाकडे पाहत असताना वारकरी संप्रदायातल्या वक्त्याच्या अंतकरणात त्यांच्याकडे माय आणि बहीण म्हणून बघावा. असा जर कोणी महाराज असेल तर त्याच्या चपलाच्या पाया पडा, त्याच्या बुटाच्या पाया पडा, त्याची पावलं जिथं पडले ते निघून गेला त्या जाग्याच्या पाया पडा. तो इतका पवित्र आहे.
आणि ज्याच्या डोळ्यात परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर डब्बा उठतो त्या हरामखोराच्या पाया पडणं म्हणजे तुमचे पित्र नरकाला जाणे. विठाला खालचे लोक बापू कोणाला मानते? त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना गाथा कंठस्थ आहे, पण त्याच्या काळजाला मशीन लावली तर मशीन जळून जाते. इतकं त्याच्या चित्तात डांबर भरलंय. आणि अशा भंगिऱ्याला ज्ञानेश्वरी पाठ असून काय फायदा? त्याचं वागणं तपासा. तो साधूच्या लायकीचा आहे का? तो महात्मा होण्याच्या लायकीचा आहे का? तो यती होण्याच्या लायकीचा आहे का? तो योगी होण्याच्या लायकीचा आहे का? तो तपी होण्याच्या लायकीचा आहे का? तो सिद्ध होण्याच्या लायकीचा आहे का? तो महंत होण्याच्या लायकीचा आहे का? तो आचार्य आहे का? तो पंडित आहे का? तो शास्त्री आहे का? त्याचं आचरण तपासल्यावर कळतं. ज्याचं आचरण गोड तो साधू गोड. ज्याचं आचरण गोड आहे का तो साधू. हा संप्रदाय देखाव्याला मानितच नाही. हा संप्रदाय वागण्याला मानितो. वागण्याला देखावे बाकीच्या याच्यात झळ 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 नुसते देखावे. इथं वागण्याला किंमत आहे. चोखोवाऱ्याला व्यवस्थित कपडे नव्हते पण वर चांबर शुद्ध करायची ताकद. म्हणून त्याच्या इथं गुरवळले म्हणून नाचे मागे मागे. इतके अधिकारी लोक होती. नामदेवरायाच्या घरी डेरा नारळाच्या खाली टेकलेला होता. घर चंद्रमोळी. तर त्याच्या घरची चूल पेटण्यासाठी त्याच्या घरची बाई जी दास्यत्व करीत होत्या माझ्या जनाबाई तिच्यासोबत गौऱ्या असल्या पंढरपुरातल्या मालकांना म्हणून नाचे मागे मागे. वागायला गोड लोक होती ना. वागणं गोड होतं. या लोकांचं आचरण गोड होतं. साध्वी जनाबाई दामू शेट्टींना पिता मानायच्या, कोणाबाईला माय मानायच्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या संत शिरोमणी नामदेवरायाला गुरु मानून स्वतःला त्यांची दासी मानायच्या. दासी नामयाची. चौकटीत वागणारी लोक. म्हणून जगाचा मालक नाव घालीत होता माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. दळू शकतो का माणूस? 10-50 एकर ज्याला जमीन आहे ते दळू शकतो का डॉक्टर साहेब? दळू शकतो का? दळू शकतोय? तुमच्या ज्वारीला कंस लागू द्यायचेत का गव्हाला वंब्या लागू द्याच्यात का बाजरीला कंस लागू द्यायचेत का नाही लागू द्यायचे? ज्याच्या हातात ते दळीत होता. झाड लोट करी जानी केरा भरी चक्र पाणी